नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलवरती. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय मित्रांनो, तर तलाठी भरतीबद्दल ही एक नवीन म्हणजे याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवत आहे. तर आपल्याला माहिती आहे की रोज-रोज तलाठी भरती स्कॅमबद्दल किंवा आपण तलाठी भरती जो घोटाळा झालेला आहे, एक प्रकारे आपल्याला घोटाळा म्हणूया. तर याच्यावरती मित्रांनो रोज-रोज एक काही ना काही नवीन-नवीन खुलासे होत आहेत. तर त्या खुलासाबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर ज्या प्रकारे तुम्ही थंबनेलमध्ये बघताय, तर तलाठी भरती जो स्कॅम झालेला आहे, ज्याच्यामध्ये रोज-रोज आता नवीन काही ना काही बातम्या येत आहेत, तर ती भरती रद्द होणार का? बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या मनात हे डाऊट्स आहेत. तर याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर घोटाळ्याची व्याप्ती जी आता जशी न्यूज समोर येत आहे, त्याच्यानुसार अख्ख्या महाराष्ट्रभर मित्रांनो याची न्यूज आता आपल्याला बघायला मिळत आहे. म्हणजे अतिदुर्गम भागापासून तर जे काही डेव्हलप सिटीज आहेत, त्याच्यापर्यंत हा स्कॅम पोहोचलेला आहे, अशी प्राथमिक चौकशीमधून अशी माहिती येते आपल्याला. तर कुठे-कुठे तर परीक्षा केंद्रच मॅनेज होते. इव्हन तिथे जे काम करणारे जे म्हणजे आपण काय म्हणतो त्याला, असिस्टंट वगैरे जे असतात, जे आधी त्या सेंटरवरती काम करायचे, तेच नंतर एक्झाम देऊन तलाठीची एक्झाम पास झाली अशी पण न्यूज येत आहे. तर बऱ्याचशा या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये शॉर्टमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ जास्त लांब नाही होणार मित्रांनो, फक्त 2 ते 3 मिनिटामध्ये आपण सगळी माहिती कव्हर करू. तसंच तुम्हाला जर काही डाऊट असतील, म्हणजे डाऊट म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांनी बघा आता प्रत्येक गोष्टीचे म्हणजे 2 बाजू असतात. काही विद्यार्थ्यांचं इथे म्हणणं आहे की भरती कॅन्सल करू नये, कारण जर कॅन्सल केली तर जे मेहनत करून विद्यार्थी लागलेले आहेत आणि याच्यानंतर याच्या आधी कोविडचा पण काळ होता. त्याच्यानंतर कुठलीच भरती आली नाही. तर 2 वर्ष जे वाया गेले विद्यार्थ्यांचे आणि त्याच्यानंतर बरीचशी मेहनत करून काही-काही विद्यार्थी, मी असं म्हणत नाही की सरसकट भरती कॅन्सल व्हायला पाहिजे. पण याच्यावरती काही ना काही मार्ग निघायला पाहिजे. जेणेकरून जे मेहनती विद्यार्थी आहेत, त्यांचं सिलेक्शन झालं पाहिजे आणि ज्यांना अति मार्क आहेत, म्हणजे काही-काही टू 200 प्लस जे काही विद्यार्थी आहेत नॉर्मलायझेशन नंतर, तर याच्यावरती पण म्हणजे एक तर कारवाई किंवा चौकशी जे काही आहे, ते इथे व्हायला पाहिजे. कारण बघा, मी असं म्हणत नाही की प्रत्येकच 200 प्लस कॅन्डिडेट इथे म्हणजे त्याच्यावरती शंका करायला पाहिजे. पण त्याच्यावरती काही ना काही एकतर जो विद्यार्थी खरंच अभ्यास करून पास झालेला आहे, त्याच्यावरती तो म्हणजे लागला पाहिजे जॉबवरती आणि जे इतर विद्यार्थी ज्यांचा अभ्यासाची काहीच म्हणजे काडीमात्र संबंध नाही, असे विद्यार्थी तिथून बाद झाले पाहिजे आणि त्याच्यावरती चांगली कडक कारवाई झाली पाहिजे, असं सर्वांचं म्हणणं आहे. तर काय-काय नवीन-नवीन खुलासे आहेत आणि काय नवीन अपडेट आपण आता इथे बघणार आहोत. तर बघा, ज्या प्रकारे रोज पेपरमध्ये येत आहे, तर बघा इथे अशी न्यूज आली आहे की संगणकाच हॅक करून पेपर दिला आहे. तर जो एनीडेस्क नावाचा सॉफ्टवेअर असतो, जे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही ऐकलेलं असेल, तर एनीडेस्क आणि एक परत दुसरं पण ॲप्लिकेशन आहे, एक सॉफ्टवेअर आहे. त्याच्या माध्यमातून अशी गोष्ट समोर येते की पेपर म्हणजे संगणकच डायरेक्ट हॅक करून पेपर सोडण्यात आलेला होता. शॉर्टमध्ये बघूया, तलाठी भरतीच्या ऑनलाईन परीक्षेत चक्क संगणक हॅक करून पेपर दिल्याचा धक्कादायक प्रकार धाराशिव जिल्ह्यात उघडकीस आलेला आहे. चौकशी अंती प्रथमदर्शी दोषी आढळून आलेल्यांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यासाठी बुधवारी रात्रीपर्यंत महसूल अधिकारी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते. मात्र 10:30 वाजेपर्यंत गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरूच होती. तर बघा, या प्रकारे आता गुन्हे नोंदवण्याचे काम सुरू आहे आणि याच्या विरुद्ध जी लढत आहे आपली, ती स्पर्धा परीक्षा समिती, त्यांनी बरेच उल्लेखनीय काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये. सध्या फक्त तलाठीबद्दल बोलतोय मी. तर जे काही घोटाळे समोर आणण्याचं काम केलेलं आहे त्यांनी, तर जसं हे घोटाळा समोर आला आहे, तर बघा याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचे नाव होते, तर हे जरवाल एक कॅन्डिडेट आहे, त्यांचा आता बघा जो रिझल्ट आहे तो होल्ड ठेवलेला आहे. तर अशा प्रकारे ज्यांना आपण म्हणू की घोटाळेबाज किंवा एक प्रकारे क्रिमिनल म्हणू, ज्यांचा सहभाग असेल, त्यांच्यावरती कारवाई ही व्हायलाच पाहिजे. पण एक सत्य समोर यायला पाहिजे. जे डिझर्विंग कॅन्डिडेट्स आहेत, त्यांना जॉब मिळाला पाहिजे, हा माझ्या बोलण्याचा उद्देश आहे. आणि याच्यानंतर आणखी एक न्यूज कटिंग बघा. आता इथे काय म्हणतं, परीक्षा केंद्राचे संचालकाचे नातेवाईकच टॉपर, म्हणजे इथपर्यंत जर सेटिंग झालेली असेल पैसे देऊन, तर मग ही खूप गंभीर बाब आहे. नागपूरमधली ही न्यूज आहे. तर बघा, लातूर शहरातील गुरु, इथे सेंटरचं पण नाव दिलं आहे, लातूर शहरातील गुरु ऑनलाईन परीक्षा केंद्रात गैरप्रकार झाल्याची तक्रार प्राप्त झाली. यामध्ये धाराशिव येथील काहींचा समावेश आहे. त्यांची तक्रार पोलिसात करण्यात आली असून दोघांविरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. तर याच्यामध्ये अनेक गुन्हेगार इथे सापडलेले आहेत. आणखी बरीचशी कारवाई सुरू आहे. आणि आता इथे बघा, यांनी काय केलेलं आहे, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी यांना सर्व आता लेटरच्या माध्यमातून कंप्लेंट करण्यास सुरुवात झालेली आहे. तर याच्या माध्यमातून आणखी बरेच
सत्य समोर येणार आहे. जे विद्यार्थी जे इमानदारीने लागले त्यांच्याबद्दल काही वाद नाही, पण जे चुकीच्या पद्धतीने ज्यांनी पैसे भरून लागलेले आहेत त्यांच्यावरती नक्कीच कारवाई होणार आहे. आणि याचा अर्थ असा समजू नये त्यांनी की आता जर म्हणजे लिस्ट आली, व्हेरिफिकेशन झालं तर ते लागून जातील. याच्यामध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी बाकी आहेत. पोलीस केस आणि त्याच्यानंतर कोर्टमध्ये पण हा इश्यू चालू आहे. एकदा कोर्टामध्ये जर पुरावा म्हणजे सादर झाला की खरंच स्कॅम झालेला आहे या घोटाळ्यामध्ये, म्हणजे या भरतीमध्ये, तर कोर्ट त्या बाजूने निर्णय पण देईल. आणि भले व्हेरिफिकेशन जर झालेलं असेल तर याच्यामध्ये पण तरी पण मग नंतर स्टे येऊ शकतो. ओके, किंवा मग री एक्झाम होईल किंवा काहीतरी याच्यावरती दुसरा ऑप्शन किंवा पेपर 2 वगैरे घेणं असं काहीतरी होऊ शकते. तर जे डिझर्विंग कॅन्डिडेट त्यांना एक्झाम म्हणजे त्यांनाच जॉब मिळाला पाहिजे, हीच इथे सर्वांची इच्छा आहे आणि माझं पण हेच म्हणणं आहे. तर शॉर्ट व्हिडिओ होता मित्रांनो तलाठी भरती संदर्भात. तर खरंच भरती रद्द होणार काय याच्याबद्दल मी काही जी माहिती दिली, जर माहिती तुम्हाला आवडली असेल आणि तुमचं काय म्हणणं आहे मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, कारण तुमचे कमेंट खूप इम्पॉर्टंट असतात आणि प्रत्येक कमेंटचं मी उत्तर देत असतो. तर तुम्ही पण एक्झाम दिलेली असेल, कुणाचं सिलेक्शन झालेलं असेल किंवा नसेल झालेलं असेल, तर याच्यामध्ये तुम्ही कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये. आपण जे काही कमेंट्स आहेत त्या प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो. हीच आपल्या चॅनलची खासियत आहे. तर सध्यासाठी एवढीच माहिती होती. थँक्यू व्हेरी मच.